काय बापलेकाचं खेळणं चालू होतं बघा. काल गाडी आणली म्हणून गाडीची पूर्ण टेस्टिंग घेत होते आणि गाडीची लाईटिंग वगैरे कशी लागते, ब्लूटूथ वगैरे कशी करत होते ते बघत होते बघा. नाही बापलेकाचं इकडं विंगाणं चालू होतं आणि त्यात आमच्यांना पिल्लू तर ना एवढं खुश होत होतं ना, खूप खुश होत होतं. नुसतं लाईटिंगच बघत होतं बघा. आणि ना आमचे साईचे पप्पा तर नाही तर नाचणं पण दाखवायला लागले, कारण की ते पण नाचामुळे पण ते ना एवढं खुश होत होतं ना, नुसतं आनंद चालत त्याला होत होते बघा. आणि साईच्या पप्पाला येताना ना भाजीला घेऊन आले होते आणि त्याचीसुद्धा मी पूर्ण तयारी करून घेतली होती. आणि इथे लगेच मी कुकर ठेवला आणि कुकरमध्ये ना तेल, कांदा, टमॅटो, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर टाकून ना मस्त परतून घेतली. त्यावेळेस हळद मीठ टाकून ना स्वच्छ खिमा टाकला आणि ते मस्त परतून ना त्यात पाणी टाकून ना त्याच्या मी शिट्ट्या मारून घेतल्या बघा. आणि साईच्या पप्पाला बाहेर जायचं होतं, त्याच्यासाठी ते मी चहा पण ठेवला होता. मग काय आम्ही चहा वगैरे मस्त बनवून घेतला आणि ना तोपर्यंत तिकडेच मी बिर्याणीची तयारी पण पूर्ण करून घेतली. आम्ही दोघांनी ते चहा वगैरे घेतला आणि त्याला जी फोडणी टाकून घेतली. आणि ना आमच्या दोघाला पण ना नॉनव्हेज खूप आवडतं म्हणून ना जास्त करून मी नॉनव्हेजच करते बघा. आणि त्यामध्ये ना बिर्याणी तर मी हमेशाच करते, कारण की ना आमच्या दोघाला पण खूप बिर्याणी आवडते. बिर्याणी खरंच खूप एक नंबर झाली होती. साई उठला होता मग साईच्या पप्पाने मांडीवर घ्यायला जेवण केलं.